Sponsored by Advanced German Homeopathy Clinic. मधुमेहाची जखम, अल्सर, व्हेरिकोज वेन्स, कॅन्सरच्या जखमा यावर मिळवा खात्रीशीर उपचार. कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते VK एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित डॉक्टर मनोज पुजार यांच्या ॲडव्हान्स जर्मन होमिओपॅथिक क्लिनिकला आजच भेट द्या. कलाश्री अपार्टमेंट, खानापूर रोड, टिळकवाडी, बेळगाव. फोन 7975 37 39 45. नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. मला KPCC अध्यक्ष होण्याची अपेक्षा होती आणि मीही या पदासाठी इच्छुक होतो. मात्र पक्षश्रेष्ठींनी वरिष्ठ व अनुभवी नेते BK हरिप्रसाद यांच्यावर विश्वास दाखवल्याने त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण काम करू, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकिहोळी यांनी सांगितले. सोमवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी KPCC अध्यक्षपदासाठी आपण दावेदार असल्याचे मान्य केले. मात्र वन मॅन वन पोस्ट या पक्षाच्या नियमामुळे आपल्याला पद मिळाले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बोलताना जारकिहोळी यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा दुसरा टप्पा या महिन्याच्या अखेरीस होण्याची शक्यता व्यक्त केली. सध्या सुमारे 20 मंत्रिपदे रिक्त असल्याने इतक्या जागा रिक्त ठेवून सरकार चालवणे कठीण असल्याचे त्यांनी नमूद करत लवकरच विस्तार आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच बेळगाव जिल्ह्याला आणखी एक मंत्रिपद मिळावे अशी मागणी करून जिल्ह्यातील 5 वरिष्ठ आमदारांबाबत हायकमांड योग्य निर्णय घेईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा सामान्य कार्यकर्त्यांवर विश्वास दाखवत धारवाडचे M. नागराज यांची राज्यसभेसाठी निवड केली आहे. पक्षाच्या या निर्णयाचं स्वागत करत नव्या उमेदवारांना संपूर्ण सहकार्य करू अशी ग्वाही माजी राज्यसभा खासदार इरण्णा कडाडी यांनी दिली. बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कडाडी यांचा राज्यसभेचा कार्यकाळ 25 जून रोजी संपुष्टात येत असून त्यांच्या जागी M. नागराज यांची निवड झाली आहे. तसेच विधान परिषदेसाठी लिंगराज पाटील आणि रघु कौटिल्य यांची निवड झाल्याची माहिती त्यांनी दिली. भाजपने नेहमीच तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी दिली असल्याचे सांगताना कडाडी म्हणाले, मी स्वतः एक सामान्य कार्यकर्ता असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने मला राज्यसभेत 6 वर्षे काम करण्याची संधी दिली. याबद्दल मी पक्ष नेतृत्वाचा ऋणी आहे. आपल्या राज्यसभा कार्यकाळात 23,53,74,000 रुपयांच्या निधीतून विविध विकास कामे आणि लोकहिताच्या योजना राबवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच बेळगाव विमानतळाला कित्तूर राणी चन्नम्मा यांचं नाव देण्याचा प्रस्ताव आणि त्यांचा पुतळा उभारण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये असल्याची माहिती त्यांनी दिली. या पत्रकार परिषदेला नगरसेवक राजशेखर ढोणी, इरय्या खोत, बारकर, महादेव राठोड, सिद्धनगौडा यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आदित्य राज कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडच्या कथित हजारो कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणूक प्रकरणाच्या तपासाला वेग आला असून सोमवारी CIDचे DYSP रवी H यांनी टिळकवाडी पोलीस ठाण्याला भेट देऊन तपासाचा आढावा घेतला. आदित्य राज कॅपिटलने जादा व्याजदर व आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून हजारो गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपयांच्या ठेवी स्वीकारल्याचा आरोप आहे. प्रकरणाच्या गांभीर्यामुळे CIDने तपास अधिक तीव्र केलाय. खडेबाजार विभागाचे ACP शेखरप्पा यांनी CID DYSP रवी H यांना आतापर्यंतच्या तपासाची सविस्तर माहिती दिली. संस्थेच्या आर्थिक व्यवहारांची, ठेवीदारांच्या संख्येची व जमा निधीच्या स्वरूपाची छाननी सुरू आहे. या प्रकरणात आणखी महत्त्वाचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता असून पुढील तपास व चौकशीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती मराठा साम्राज्य दुबई यांच्या वतीने रविवार दिनांक 7 जून रोजी दुबई येथे भव्य आणि ऐतिहासिक शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यास दुबईतील विविध भागातून आलेल्या शेकडो शिवभक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सायंकाळी 4 वाजता पारंपरिक पद्धतीने कार्यक्रमास प्रारंभ होऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला विधिवत अभिषेक करण्यात आला. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. तर फुलांची आकर्षक सजावट व रोषणाईमुळे परिसर भक्तिमय व शिवमय वातावरणाने नटला होता. भगवे ध्वज हातात घेऊन शिवभक्तांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला होता. दरम्यान जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
पारंपरिक लोककला, पोवाडे व सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे उपस्थितांना रायगडावरील ऐतिहासिक राज्याभिषेकाची अनुभूती मिळाली. यावेळी किशन टकेकर, महेश मजुकर, वैभव कुंगजी, भरमाणी गुरव, सूरज सूर्यवंशी, परशराम आदी उपस्थित होते. मंत्रिमंडळातील खाते वाटपाबाबत आपण पूर्णपणे समाधानी असून कोणत्याही विशिष्ट खात्याची मागणी पक्षाच्या हायकमांडकडे किंवा मुख्यमंत्र्यांकडे केली नसल्याचे मंत्री सतीश जारकिहोळी यांनी स्पष्ट केले. यापूर्वी सांभाळलेले सार्वजनिक बांधकाम PWD खातेच पुन्हा मिळाल्याने आनंद असल्याचे त्यांनी सांगितले. गोकाक येथील निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की गेल्या 3 वर्षात PWD विभागाच्या माध्यमातून रस्ते, पूल आणि पायाभूत सुविधांची महत्त्वपूर्ण कामे पूर्ण करण्यात आली आहेत. पुन्हा त्याच खात्याची जबाबदारी मिळाल्याने सुरू असलेल्या योजनांना गती देऊन त्या पूर्ण करता येतील असे त्यांनी नमूद केले. बेळगाव जिल्ह्यावर अन्याय झाल्याच्या चर्चांना त्यांनी फेटाळून लावत जिल्ह्याला आगामी विस्तारात आणखी एक मंत्रिपद मिळेल असा विश्वास व्यक्त केला. तसेच अशोक पट्टण यांच्याशी कोणतेही मतभेद नसून भविष्यात जिल्ह्याला योग्य प्रतिनिधित्व मिळेल असेही त्यांनी स्पष्ट केले. बेळगावात अत्याधुनिक वैद्यकीय सेवांसाठी आता विश्वासाचं नाव विजया दक्षता हॉस्पिटल. 24 तास अतिदक्षता विभाग, जनरल मेडिसिन, सर्जरी, डायलिसिस, प्रसूती सेवा, बालरोग, अस्थिरोग, न्यूरोलॉजी, कॅन्सर सर्जरी आणि अनेक सुपर स्पेशालिटी सुविधा सर्व एकाच ठिकाणी. अनुभवी डॉक्टर, आधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णांसाठी मनापासून सेवा. सर्व प्रमुख विमा आणि सरकारी योजना स्वीकारल्या जातात. आजच भेट द्या. खानापूर रोड, 3ऱ्या रेल्वे गेटजवळ, रेल्वे ओव्हरब्रिजच्या खाली, टिळकवाडी, बेळगाव. संपर्क 7353641444. विजया दक्षता हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची दक्ष काळजी. रामनगर तालुक्यातील हुनसनहळ्ळी गावाजवळ दुचाकीवरून जात असलेल्या तरुणाच्या अंगावर अचानक झाड कोसळून त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. प्रशांत, वय 19 असं मृत तरुणाचं नाव आहे. सोमवारी सकाळी तो नेहमीप्रमाणे कामासाठी दुचाकीवरून रामनगरकडे जात असताना पावसामुळे कमकुवत झालेले झाड अचानक रस्त्यावर कोसळले. या झाडाखाली सापडल्याने प्रशांतचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच रामनगर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलाय. या प्रकरणी रामनगर ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर DK शिवकुमार यांनी बेंगळूर दक्षिण जिल्ह्याचा दौरा केला. जनतेची गैरसोय टाळण्यासाठी आणि झिरो ट्रॅफिक व्यवस्थेमुळे होणारा अडथळा टाळण्यासाठी त्यांनी विधानसौध मेट्रो स्टेशनपासून कनकपुरा रोडपर्यंत मेट्रोने प्रवास केला. प्रवासादरम्यान त्यांनी प्रवाशांशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या सदाशिवनगरपासून कनकपुरा रोडपर्यंत झिरो ट्रॅफिक व्यवस्था लागू केल्यास सामान्य वाहतुकीत अडथळा येऊ शकतो, हे लक्षात घेऊन त्यांनी जनतेशी सुसंवाद साधणारा निर्णय घेत मेट्रोने प्रवास करणे पसंत केले. मेट्रो प्रवासाच्या काळामध्ये त्यांनी सामान्य प्रवाशासारखा प्रवास केला. यावेळी त्यांनी तरुणाईशी संवाद साधण्यावर भर दिला. अनेकांनी त्यांच्यासोबत सेल्फी काढून घेतली. कनकपुरा रोडवर पोहोचल्यानंतर तेथून त्यांनी रस्त्याने आपला पुढील दौरा पूर्ण केला. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण मतदारसंघात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अमूल बूंद फाउंडेशनच्या वतीने हिंडलगा येथील विश्व भारत सेवा समितीच्या हायस्कूलच्या प्रांगणात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. यावेळी अमूल बूंद फाउंडेशनच्या संस्थापिका व अध्यक्षा आरती भंडारे यांनी मार्गदर्शन करताना वनस्पती हा पर्यावरणाचा अत्यंत महत्त्वाचा घटक असून सजीवांना शुद्ध प्राणवायू, हवा व पाणी मिळण्यासाठी प्रत्येक कुटुंबाने आपल्या कुटुंब संख्येनुसार वृक्ष लागवड करावी असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका साधना बी हन्नूरकर होत्या. यावेळी पै वेब फाउंडेशनच्या संचालिका रक्षा उपाध्याय, माजी तालुका पंचायत सदस्य रामचंद्र कुद्रेमणीकर, सामाजिक कार्यकर्ते अनिल हेगडे, निवृत्त मुख्याध्यापक रवींद्र तरळे, MV पाटील, विजय कणेरी, कुमारस्वामी, शिवानंद हिरेमठ, मेघा दुधमी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात निवृत्त मुख्याध्यापक प्रकाश बेळगुणकर यांच्या प्रास्ताविकाने झाली.
बेळगाव येथील हिंडलगाव मध्यवर्ती कारागृहात चेंडूंमधून तंबाखूजन्य पदार्थ व इतर आक्षेपार्ह वस्तू फेकल्याचा प्रकार पुन्हा उघडकीस आला असून या प्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. रविवारी संरक्षक भिंतीवरून फेकलेला एक चेंडू सर्कल क्रमांक 2च्या मागील भिंतीवर आदळून गटारीत पडल्याने हा प्रकार समोर आला. तपासादरम्यान परिसरातून आणखी 2 चेंडू, 2 संशयास्पद पुड्या तसेच विविध बराकींजवळ 7 चेंडू जप्त करण्यात आले. जेलर यल्लाप्पा नाईक यांच्या फिर्यादीनुसार फुटलेल्या चेंडूंमध्ये तंबाखूजन्य पदार्थ तर पुड्यांमध्ये सिगारेटची पाकिटे आढळून आली. या वस्तू कोणत्या कैद्यांसाठी कारागृहात फेकण्यात आल्या होत्या याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून सखोल तपास सुरू आहे. चिक्कोडी येथील पर्टी नागलिंगेश्वर सभागृहात खासदार प्रियंका जारकीहोळी यांच्या अध्यक्षतेखाली दिव्यांग नागरिकांना सहाय्यक साधन सामग्री तसेच विविध शाळांना स्मार्ट बोर्ड वितरण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात दिव्यांग नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सुलभता निर्माण करण्यासाठी विविध सहाय्यक उपकरणांचे वाटप करण्यात आले. तसेच शिक्षण क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढावा आणि विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे या उद्देशाने शाळांना स्मार्ट बोर्ड प्रदान करण्यात आले. यावेळी खासदार प्रियंका जारकीहोळी यांनी शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देत दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी आणि ग्रामीण भागातील शैक्षणिक सुविधा बळकट करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. कार्यक्रमाला विविध शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी, शिक्षक, दिव्यांग लाभार्थी, स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथ आणि रोटरी क्लब ऑफ बेळगाव नॉर्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली रोटरी महिला क्रिकेट प्रीमियर लीग 2026 उत्साहपूर्ण वातावरणात आणि खेळाडू वृत्तीच्या उत्कृष्ट प्रदर्शनासह यशस्वीरित्या पार पडली. या स्पर्धेमध्ये 5 रोटरी क्लबच्या महिला संघांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेतील सर्व सामने अत्यंत चुरशीचे झाले असून महिला सक्षमीकरण, संघभावना आणि रोटरी मैत्रीचे दर्शन घडले. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम संघाने विजेतेपद पटकावले तर रोटरी क्लब ऑफ बेळगाव सेंट्रल संघ उपविजेता ठरला. समारोप समारंभाला डीजीएन रोटेरियन अशोक नाईक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच मधुरा भातकांडे आणि स्वाती उपाध्ये या मान्यवर पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी मान्यवरांनी महिला खेळाडूंचे कौतुक करताना क्रीडा क्षेत्रातील सहभागामुळे नेतृत्व गुण, आत्मविश्वास आणि सामाजिक बांधिलकी वृद्धिंगत होत असल्याचे प्रतिपादन केले. स्पर्धेचे अध्यक्ष रोटेरियन डॉक्टर संजीव नाईक तर सहअध्यक्ष रोटेरियन अजिंक्य पित्रे यांनी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व सहभागी संघ, प्रायोजक, पंच, स्वयंसेवक आणि सहकाऱ्यांचे आभार मानले. विजेत्या आणि उपविजेत्या संघांना पारितोषिके देऊन गौरवण्यात आले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनामुळे रोटरी कुटुंबातील ऐक्य, मैत्री आणि महिला सक्षमीकरणाचा संदेश अधिक दृढ झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या दोघांविरुद्ध मारिहाळ पोलिसांनी कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुंडय्या सुरेश हिरेमठ वय 45 आणि रेवप्पा मालगौडा पाटील वय 40 हे मोदगा गावाच्या हद्दीतील सुळेभावी मोदगा मार्गावरील MSIL जवळील मोकळ्या जागेत बसून सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करत होते. याची माहिती मिळताच मारिहाळ पोलीस ठाण्याचे PSI मंजुनाथ होलकुंडा व त्यांच्या पथकाने घटनास्थळी छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले. कारवाई दरम्यान आरोपींकडून मद्याच्या रिकाम्या बाटल्या, प्लॅस्टिकचे ग्लास आणि पाण्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी मारिहाळ पोलीस ठाण्यामध्ये उत्पादन शुल्क कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंदवून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. बेळगाव शहरातील चन्नमा सर्कल जवळील गणेश मंदिर परिसरात वाहतूक पोलिसांनी कार चालवणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला वाहनासह ताब्यात घेतले. ही कार क्रमांक KA26M3409 रविवारी सकाळी सुमारे 10:50 चालवताना आढळून आली. तपासणी दरम्यान अल्पवयीन मुलगा वाहन चालवत असल्याचं निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी त्याला व कारला ताब्यात घेतले. त्यानंतर पालकांना पोलीस ठाण्यात बोलावून अल्पवयीनांकडून वाहन चालवणे हा शिक्षापात्र गुन्हा असल्याची माहिती देण्यात आली. तसेच मोटार वाहन कायद्यानुसार नोटीस बजावण्यात आली. वाहन मालकाला न्यायालयामार्फत 25,000 रुपयांचा दंड होणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले असून पालकांनी अल्पवयीनांना वाहन देऊ नये असे आवाहनही करण्यात आले आहे.
अधिक मासानिमित्त सोन्या चांदीच्या खरेदीसाठी सर्वोत्तम ठिकाण डीके हेरेकर ज्वेलर्स. अधिक मास हा पवित्र आणि शुभ काळ आणि याच काळात चांदीच्या वस्तूंना विशेष धार्मिक महत्त्व. पूजेसाठी आकर्षक चांदीची भांडी, देवमूर्ती, ताट, वाट्या, समई, पैजण, निलांजन आणि सुंदर भेटवस्तूंचे खास कलेक्शन. उत्कृष्ट कारागिरी, विश्वासार्ह गुणवत्ता आणि आकर्षक डिझाईन्स ग्राहकांची पहिली पसंती. आजच भेट द्या श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ, खडे बाजार, बेळगाव. तसेच तेली पाटील गली, शहापूर, बेळगाव येथील शोरूमला. डीके हेरेकर ज्वेलर्स, विश्वास, परंपरा आणि तेजाचा संगम. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.10% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. निपाणी येथील महामार्गावर यमगर्णी येथे कार व कंटेनर यांच्यात रविवारी दुपारी सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास अपघात झाल्याने महामार्गावर जवळपास तासभर वाहतूक विस्कळीत झाली. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही वाहने कोल्हापूरहून निपाणीच्या दिशेने येत असताना यमगर्णी गावाजवळ त्यांचा अपघात झाला. अपघातानंतर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच अवताडे कंपनीचे कर्मचारी संतराम माळगी तसेच बसवेश्वर चौक पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास बसवेश्वर चौक पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रमेश पवार करत आहेत. मेंढ्या राखण्याच्या कामासाठी घेतलेल्या 10,000 रुपयांच्या व्यवहारातून निर्माण झालेल्या वादातून दोडवाड येथील फकीरप्पा किरकसाळी वय 38 यांची निर्घृण हत्या झाल्याचं उघड झालंय. काही दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या फकीरप्पा यांचा मृतदेह रुद्रव्वा बसव्वा हेब्बळी यांच्या शेतातील चिंचेच्या झाडाजवळ आढळून आला होता. पत्नी निलम्मा किरकसाळी यांच्या तक्रारीनंतर तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजमध्ये हाळप्पा जावळी व मंजुनाथ तळवार हे त्यांना सोबत घेऊन जात असल्याचं दिसून आलं. तपासावेळी फकीरप्पा यांनी आरोपींकडून मेंढ्या राखण्याच्या कामासाठी 10,000 रुपये घेतले होते. मात्र काही दिवसांनी काम सोडून घरी परतल्याने दोन्ही पक्षांमध्ये वाद निर्माण झाला होता. त्यानंतर आरोपींनी कुऱ्हाडीच्या दांड्याने बेदम मारहाण करून त्यांची हत्या केल्याचं तपासात निष्पन्न झालं. सीपीआय शिवानंद गुडगनट्टी व पीएसआय HK पाटील यांच्या पथकाने तिन्ही आरोपींना अटक केली असून बैलहोंगल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांच्या अध्यक्षतेखाली हुक्केरी तालुका पंचायत सभागृहात जनतेच्या तक्रारी व समस्या निवारण बैठक पार पडली. या बैठकीत नागरिकांनी पाणीपुरवठा, रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षण तसेच विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणी संदर्भातील समस्या मांडल्या. मंत्री जारकिहोळी यांनी नागरिकांच्या अडचणी संयमाने ऐकून घेत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याचे निर्देश दिले. त्यांनी प्रशासनाने लोकाभिमुख दृष्टिकोन ठेवून काम करावे तसेच नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य द्यावे असे सांगितले. शासनाच्या विकास कामांचा आढावा घेत योजनांचा लाभ प्रभावीपणे मिळावा यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. बसवण्णांच्या कायक तत्वानुसार विकास कामांमुळे स्वतंत्र ओळख निर्माण केलेले विजयपूर येथील ज्येष्ठ आमदार शिवानंद पाटील यांना मुख्यमंत्री DK शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारमध्ये पुन्हा मंत्रिपद द्यावे या मागणीसाठी बसवण बागेवाडी येथे काँग्रेस कार्यकर्त्यांची भव्य हक्क मागणी सभा झाली. जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस इराण्णा पट्टणशेट्टी यांनी शिवानंद पाटील यांच्या विकास कामांचा गौरव करत उत्तर कर्नाटकाच्या विकासासाठी त्यांना मंत्रिपद देण्याची मागणी केली. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष कल्लू देसाई यांनी आरोग्य मंत्री, ऊस विकास व कृषी बाजार मंत्री म्हणून त्यांच्या कार्याचा उल्लेख केला. काँग्रेस नेते शंकरगौडा बिरादार व संगमेश ओलेकार यांनी आगामी मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना स्थान न दिल्यास आंदोलनाचा इशारा दिला. सभेपूर्वी शेकडो कार्यकर्त्यांनी ऐतिहासिक मूल नंदीश्वर मंदिरात विशेष पूजा करून शिवानंद पाटील यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. विजयपूर जिल्ह्यातील बबलेश्वर तालुक्यातील ममदापूर गावामध्ये रविवारी रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास एका पानटपरीत रहस्यमय स्फोट झाला. या घटनेमध्ये पानटपरीत असलेले विजयकुमार तसेच बाहेर उभे असलेले प्रशांत आणि सिद्धू असे 3 जण जखमी झाले. जखमींना तातडीने विजयपूर शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या जीवाला कोणताही धोका नसल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
ही पान टपरी गावातील रवी किरण पाटील यांच्या मालकीची असल्याचे सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे स्फोटानंतरही टपरीतील फ्रीजला कोणतीही हानी पोहोचलेली नाही. त्यामुळे स्फोट बाहेरून झाला असावा असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच बबलेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दल, FSL, सीन ऑफ क्राईम ऑफिसर अर्थात SOCO पथक आणि श्वान पथकानेही तपासणी केली. मात्र घटनास्थळी कोणतेही स्फोटक साहित्य आढळून आलेले नाही. दरम्यान रविवारी सायंकाळनंतर परिसरात पाऊस झाल्याने वीज कोसळणे किंवा इतर नैसर्गिक कारणामुळे स्फोटासारखा आवाज झाला असावा अशीही शक्यता तपासली जात आहे. सध्या पोलिसांकडून सर्व बाजूंनी चौकशी सुरू असून तपास पूर्ण झाल्यानंतरच स्फोटाचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. कर्नाटकाचे नूतन मुख्यमंत्री DK शिवकुमार यांच्या मंत्रिमंडळात मराठा समाजातील किमान एका व्यक्तीला तरी मंत्रिपद निश्चितपणे मिळेल असा विश्वास राज्याचे मोठे व मध्यम उद्योगमंत्री MB पाटील यांनी व्यक्त केला. विजयपूर शहरातील KKMP समाज भवन येथे कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदेतर्फे आयोजित जिल्हास्तरीय मराठा समाज मेळावा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 399व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांनी पुढे सांगितले की स्वाभिमानी मराठा समाजाचे प्रतिनिधित्व करत श्रीनिवास माने किंवा संतोष लाड यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता असून याबाबत शंका नाही. विजयपूर जिल्ह्याच्या राजकारणात मराठा समाजातील नेत्यांचे मोठे योगदान राहिले असल्याचेही त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांवर व्याख्यान तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती देऊन सत्कार करण्यात आला. निपाणी शहरात कोल्हापूर रोड बोगद्याजवळ 23,000 रुपये किमतीचा गांजा जप्त करून निपाणी शहर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. राहुल महांतेश सावंत वय 21 आणि जाफर सादिक नदीम बशीर पठाण वय 21 अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. कोल्हापूर रोड बोगद्याजवळ दोघेजण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. त्यानुसार उपनिरीक्षक शिवानंद कारजोड, सहाय्यक उपनिरीक्षक विठ्ठल पुजारी, सहाय्यक उपनिरीक्षिका SS नरसपन्नावर, हवालदार संजय काडगौडर, उमेश माळगे, RS ढंग, यासीन कलावंत व प्रभू सिद्धांतगी मठ यांच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले. जप्त केलेला गांजा कोल्हापुरातील सलीम दाऊद अफाखान यांच्याकडून खरेदी केल्याचे समोर आले असून त्याचा पुढील तपास निपाणी शहर पोलीस करत आहेत. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.